भारत लोकसत्ताक देश आहे। इथे लोकशाहीला मान आहे। पण कधी कधी असं वाटतं की ती फक्त कागदावरच आहे। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे जिथे लोकशाही कागदावर नाही तर प्रत्यक्षात जगली जाते। हे गाव आहे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा। गाव जरी छोटं असलं तरी विचारांनी हे संपूर्ण देशासाठी आदर्श निर्माण करणारे गाव आहे। या गावात एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, दिल्ली मुंबई आमची सरकार आहे, आमच्या गावात आमचंच सरकार आहे। हे घोषवाक्य नाही तर इथली जीवन पद्धती आहे। इथे प्रत्येक निर्णय ग्रामसभेत घेतला जातो। जंगल, पाणी, पैसा, शिक्षण या सगळ्यावर फक्त गावाचाच अधिकार आहे। मेंढालेखा हे भारतातील पहिलं गाव आहे ज्याला जंगलावर सामुदायिक हक्क मिळालाय। झाडे तोड, बांधकाम, संशोधन, कोणालाही जंगलात यायचं असेल तर आधी ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागते। जंगल त्यांच्यासाठी संपत्ती नाही तर त्यांचं कुटुंब आहे। दारूबंदी, शिक्षण, खर्च, विकास सगळं खुलेपणानं चर्चेत ठरतं। एक माणूस एक मत, कोणी नेता नाही, कोणी मोठा नाही तर कोणी लहान नाही। जंगलातील बांबू, तेंदूपत्ता, मध हे सगळं गाव स्वतः विकतं। मिळालेला पैसा शिक्षण आणि आरोग्य, गाव विकासासाठी वापरला जातो। पैसा कुठे खर्च होतो हे गावाला माहिती असतं। मेंढालेखा आपल्याला एक गोष्ट शिकवतं, लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित नसते तर ती जगायची असते। संपूर्ण देशाने मेंढालेखाकडून थोडं शिकायला घेतलं तरी भारत किती बदलू शकेल। तर मग तुमचं गाव असे निर्णय घेऊ शकतं का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।